धानोरा येथील शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने केली गावरान चिकूची लागवड। कोणत्याही खताशिवाय व कीटकनाशक न वापरता सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्याने गावरान चिकूची लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेतले आहे। नांदेड जिल्ह्यातील धानोरा येथील यशवंतराव कुऱ्हाडे यांनी आपल्या 2 एकर शेतात सेंद्रिय पद्धतीने चिकूची लागवड केली आहे। त्यातून त्यांना वर्षाकाठी खर्च वगळता 1 लाखाचे उत्पन्न मिळते। 2006 साली कुऱ्हाडे यांनी या चाकूची लागवड केली आहे। शेणखत, वेळेवर पाणी आणि फुलं टिकवण्यासाठी घरगुती गूळ, हळद, लिंबोणीच्या पाल्याचा अर्क यापासून औषध तयार करून एक वेळ फवारणी केली जाते। इतर शेतकऱ्यांनीही अशीच फळबाग शेती करून चांगले उत्पन्न मिळवावे असे आवाहनही यशवंतराव कुऱ्हाडे यांनी केले आहे। सर्व शेतकरी बांधवांना मी यशवंत पाटील कुऱ्हाडे धारोरकर, माझ्या शेतात चिकूची बाग आहे। माझ्या 1 हेक्टर चिकूची बाग लागवड केली आहे। माझ्या शेतात पूर्ण सेंद्रिय आहे आणि 1 हेक्टरपैकी 100 झाड 1 हेक्टरला बसते 30 बाय 30 अंतरावर। तर त्याच्यापैकी 80 झाडं असल्यामुळं म्हणजे 2च एकरची लागवड असं समजून घ्या अर्थात। तर वर्षाच्या काठी मला 100 ते 200 क्विंटल माल सहज ॲव्हरेज देऊ शकते। तर त्याच्यामध्ये मला मार्केटिंग नसल्यामुळं मला प्रत्येक गावाला सेंद्रिय चिकूची लागवड असल्यामुळं मला सगळे लोकांनी गावातल्या जवळच्या आजूबाजूच्या खेड्याच्या बाजूचे लोक येऊन माझ्याकडून कोणी 20 किलो कोणी 25 किलो अशी म्हणजे मला मार्केटिंग करायची गरज नाही। माझ्या घर बसल्याहून माझे चिकू नेतात सर्व लोक येऊन आणि चिकूची एकदम सेंद्रिय पद्धत असल्यामुळे आणि ज्यावेळेस आम्ही चिकूला पाणी आणि शेणखत आणि फक्त ज्यावेळेस फूल येते फूल टिकविण्यासाठी म्हणून गूळ, ताक असं मिक्स करून आणि औषधाचं डेमोमध्ये एक फवारणी करते आम्ही पिचकारीनं आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच करू शकणार, फक्त पाणी तेवढं देऊ शकत्या। याच्यावर म्हणजे एका झाडाला हे जे झाड दिसाले माझ्यापाशी उभा आहे ते एका झाडाला माझा 5 कटा 6 कटा माल वगैरे खेळत मोकळा निघू शकते। तर अशा पद्धतीची मी लागवड करतो आणि मी फळबागात माझं एक म्हणणं आहे सगळ्याशी, माझं उत्पन्न सरासरी 2 लाखाच्या जवळपास होऊ शकते, म्हणजे एकरी 1 लाखाचं उत्पन्न होऊ शकते। मग इतर माझं एक आव्हान आहे की सगळ्या शेतकऱ्यांना की बाबा इतर पिकाकडे तुम्ही वळवण्यापेक्षा आणि फळबागाकडे जर वळिल्या तर फळबागाला भरपूर डिमांड आले आहे आणि फळबागाला पाण्याची भीती नाही, चिकूला तर गारगोटची भीती नाही, वसाची भीती नाही, काहीच नाही। चिकू असं आहे की एकमेव पीक किती वादळ आलं तर त्याला काहीच धक्का न लागता असं टिकू शकते आणि त्यातल्या त्यात आज चिकू तोडायचं म्हणलं तर आपण महिन्याला सुद्धा चिकू तोडू शकतो। एक नासकी तीच नाही कांद्यासारखी आपली, पण तू चिकूमध्ये लागवड केल्यानं माझा एक अनुभव म्हणजे 2006 मध्ये मी लागवड केलतो, एक माझा पहिला अनुभव म्हणून मी चिकूची लागवड केल्यामुळे मला याचा अनुभव आला। मी बी शेतकरीच आहे, माझं काही शिक्षण वगैरे जास्त झालेलं नाही बरं काय, पण मी फक्त शेतीकडे वळल्यामुळं मला याचा अनुभव आला। आता यावर्षी मी 1 हेक्टर आंबा आणि 1 हेक्टर नारळ हे लागवड करण्यासाठी मी तयार झालो आणि ते मला जूनला कोणत्याही परिस्थितीत मला ते लागवड करायचंच आहे। धन्यवाद। लोकनायक न्यूज